दिसते. बाप्पाचे दर्शन केले आणि डोक्यात एक प्लॅन आला, नवऱ्यासाठी आज काहीतरी स्पेशल करूया. आज मी विअर करणार आहे क्यूटची साडी जस्ट फॉर माय हजबंड. ची साडी विअर करणार आहे. टाइम झालाय 9:25. तो मी जास्त काही रेडी नाही होणार आहे. जस्ट लोशन वगैरे लावणार आहे आणि लिपस्टिक लावणार आहे. तो येतच असेल लिपस्टिक आणि खास करून त्याच्यासाठी सिंदूर लावणार आहे. आज बघताच इम्प्रेस झाला पाहिजे. तसं तर आहेच, बट अजून झाला पाहिजे आपला नवरास. आता खुलत पण नाही यार गाईज. आयुष्यात मी एवढी इंडिपेंडंट होते पहिले आणि आता मी एवढी डिपेंडंट झाली आहे नवऱ्यावर की मला आज समजतंय की मला साडी घालायला एवढा टाइम लागतोय, एफर्ट लागते. आज मी 20 टेक्स नंतर साडी घालण्याला सक्सेसफुल झाली आहे फायनली. आणि आता मी हे पण लावलंय. आता मस्त बनून जाते, त्याला इम्प्रेस करते. कसं आहे लाईफ मध्ये असे सरप्राईजेस प्लॅन केले पाहिजे, नाहीतर ते हे होऊन जातं खूप. फक्त हजबंड वाईफ सारखं रिलेशन जर तुम्ही ठेवाल तर तुम्ही बोर होऊन जाल त्या रिलेशन मध्ये. मे बी माझा नवरा तर नाही होणार तसा. मे बी. ओके, लेट्स कॅप्चर हिज रिॲक्शन. काहीतरी इनकम्प्लीट वाटतंय. टिकली लावते. माझ्या नवऱ्याला टिकली खूप आवडते. त्याला मेकअप वगैरे काही नको, फक्त अशी कपाळाला छानशी. ही नाजूक नाहीये, खूप जाड वाटते ग. ठीक आहे, आता माझ्याकडे हीच अवेलेबल आहे टिकली, तर हीच ठीक आहे. आणि सोबतच मस्त रोमॅन्सचा परफ्यूम. हा जाराचा आहे आय थिंक. हा जाराचा ब्लॉसम फ्लेवरचा आहे. मस्त. हा पण मी माझ्या नवऱ्याला गिफ्ट केला होता, पण त्याने त्याच्यानंतर एकदाही नाही वापरला. पण मी तर हमेशाच वापरते. कधी काही पाहिजे असं ना, फक्त नवऱ्याला म्हणायचं हे तुझ्यासाठी आणलंय, आणि नंतर आपणच त्याच्यावर कब्जा करून घ्यायचा. वाव. वेलकम होम. वा वा वा. हाऊ वॉज युअर डे? एकदम मस्त. किती वार दिसते. थँक छान छान एकदम मस्त. यू. आय लव्ह यू बेबो. मस्त. थँक्यू बेबो. वेलकम. गाणे पण रोमॅन्टिक लावले एकदम. महके महके से खाब है. You recorded my moments? Yes. Okay.